युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय। परिणामी नागरिकांकडून गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून पुन्हा एकदा चुलीला पसंती दिली जाते। त्यामुळे बाजारामध्ये लाकूड आणि कोळशाची मागणी वाढली। सध्या कोळशाचे दर दुपटीने वाढले आहेत आणि बीडच्या बाजारात कोळसा 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने मिळतोय। 3 रुपये प्रति किलो दराने लाकूड जे मिळत होतं ते 6 रुपये दराने मिळतंय। व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी कोळशाच्या शेगडीला पसंती दिली आहे। त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांकडून कोळशाची खरेदी सुरू आहे। याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं आता लाकूड आणि त्याबरोबरच कोळशाची मागणी जी आहे ती वाढू लागलेली आहे। सध्या मी बीडमध्ये उभा आहे। हे जुनं बीड आहे, ज्या ठिकाणी कोळशाची विक्री जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते। खरं तर कोळशाला फारशी मागणी नव्हती जेव्हापासून गॅसचा वापर जो आहे तो वाढलेला होता, परंतु आता पुन्हा एकदा या कोळशाला चांगले दिवस आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण की मागील काही दिवसांमध्ये आता कोळशाची मागणी जी आहे ती वाढू लागलेली आहे। त्याबरोबरच लाकूड जे आहे त्याचं देखील मागणी, कारण की आता जो स्वयंपाक आत्ता गॅसवरती होत होता तो आता चुलीवरती होऊ लागला आणि त्यामुळेच आता व्यावसायिक त्यांच्या माध्यमातून आता कोळशाला पसंती दिली जाते। माझं चहाचे हॉटेल आहे। चहाच्या हॉटेलसाठी सध्या गॅस बंद असल्यामुळं की मला कोळशाची जरूरत पडते, त्याच्यामुळे मी कोळसा घेऊन चाललोय। काय वापर कशा पद्धतीने असतो? वापर सध्या चिगडीचा चहा बनवण्यासाठी, आणि कोळशाचा वापर म्हणजे जास्त वेळ ते जळतो आणि जास्त वेळ हे राहतो त्याच्यामध्ये। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।